राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर होताच उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये असलेले सत्यजित कदम हे मात्र नाराज झालेत। कदम हे बंडखोरीच्या तयारीत असल्यानं आता भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान सोमवारी सकाळीच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सत्यजित कदम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची मनधरणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे। भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सत्यजित कदम यांनी स्वतः बंडखोरीचे संकेत दिले आहेत। कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या 2 दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 2019ला मी उमेदवारी मागितली होती पक्षाकडे, परंतु त्यावेळेस माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब हे आमदार होते। पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली। त्यावेळेस कदाचित तो अंदाज येत होता की ते निवडून येऊ शकणार नाहीत, त्यामुळे मी पक्षाकडे प्रामाणिकपणे हे सांगायला गेलो होतो की मला उमेदवारी द्या, मी निवडून येतोय। ते घडलं नाही। त्यावेळेस मला सांगण्यात आलं की यावेळेस थांबा, पुढच्या पंचवार्षिकला तुमचा नक्की विचार करू। आता त्यामुळे आम्हाला काही प्रमाणात आशा होती, आम्ही त्याप्रमाणे तयारीलाही लागलो होतो। पक्षाने आतापर्यंत झुलवत ठेवलं, वरिष्ठ नेत्यांशी सगळ्यांशी भेटी झाल्या, त्यावेळेस त्यांनी नक्की विचार करू, आपण नाव येतंय तुमचं यादीला, तुम्ही सर्वेमध्ये आहे, ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सगळ्या सांगितलेल्या होत्या। आणि ते सगळं झाल्यानंतर आज यादी डिक्लेअर झाली, तोपर्यंत कुणीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचा संपर्क केला नाही। यादीला नाव आम्हाला वाचायला मिळालं, तोपर्यंत आम्हाला अपेक्षित होतं की आमचं नाव कुठेतरी येईल, ते नाव आलं नाही। त्यावेळेस काहीतरी कार्यक्रमाच्या गडबडीत असल्यामुळे मला तो निरोप उशिरा मिळाला आणि ते सगळं उरकलं आणि आपल्या समोर आत्ता आलोय। कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला भेटायला येत आहेत आणि निवडणूक लढवाच अशा कुठेतरी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। आता काय भूमिका तुमची असणार आहे? तुम्ही उमेदवारी करणार आहात राहुरी मतदारसंघात? मी खरं सांगायचं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, परंतु मला नेत्यांच्या लाईन मध्ये बसवणारे माझे कार्यकर्ते माझे सगळे सहकारी आहेत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय मी घेणार नाही। मागच्या वेळेला मी पक्षाच्या वरिष्ठांचं सर्वांचं ऐकलं आणि शांत बसलो होतो, परंतु यावेळेस मी कार्यकर्त्यांच्या भूमिका संपूर्णपणे त्यांची जी काय मतं आहेत ती जाणून घेतल्यानंतर जे काही एकमत ज्या गोष्टीवर होईल त्याच्यात आम्ही पुढे जाऊ। पराभूत झालेल्या उमेदवारांना परत एकदा उमेदवारी दिली गेली, कुठेतरी नवीन चेहरे दिले जातील अशी भाजपकडून चर्चा होती, ती पूर्ण झाली नाही। ही आम्ही आपल्याच माध्यमातून चर्चा ऐकलेली होती, त्यामुळे आमच्याही आशा जरा जास्त वाढल्या होत्या, परंतु आज उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाल्या त्यावेळेस तसं काही वाटलं नाही। भाजपमध्ये निष्ठावानांना डावललं जातंय असं वाटतं? नक्कीच वाटतंय। भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी आपली काही चर्चा झाली होती का तिकिटाबाबत? प्रत्येक मी नेत्यांना भेटून आलेलो होतो, जे या प्रक्रियेमध्ये होते किंवा पक्षाच्या शिस्तीप्रमाणे जे नेत्यांकडे गेलं पाहिजे, ज्यांच्याशी बोललं पाहिजे, त्या प्रत्येकाशी मी बोलून आलेलो होतो आणि प्रत्येकाने मला आश्वस्त केलं होतं की यावेळेस तुला नक्की संधी दिली जाईल, परंतु असं काही घडलेलं नाही। आता बंडाचं निशाण भडकावण्याची तयारी मी माझी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की मी माझे सगळे सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घेईल, त्यामध्ये ते तर सत्यजित यांना आता मी रोखणार नाही, त्यांच्या निर्णयाच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे असं देखील माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सांगितलं। त्याच्या जोरावर त्यांनी तिकीट मागितलं होतं, मागच्या वेळेस दुर्दैवाने त्याला ते मिळालं नाही आणि कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती यावेळेस सत्यजितला नक्की तिकीट मिळेल, भाऊ पण प्रयत्न करतात, पण दुर्दैवाने ते मिळालं नाही। त्यामुळं मागच्या वेळेस त्याला तिकीट जरी मिळालं नाही तरी पण या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांचा जो विचार होता तो मी सगळ्यांना विनंती करून थांबवलं, सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवलं आणि मी सत्यजितला म्हणलं आपल्याला आता यावेळेस उभं राहायचं नाही, पार्टी विरुद्ध बंड करून उभं राहायचं नाही असं सांगितलं। त्यांनी पण त्या मोठ्या मनाने ऐकलं। त्यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी त्यावेळेस आम्हाला आश्वासित केलं होतं की भाऊ यावेळेस थांबा, तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की तिकीट देतो। ठीक आहे, मी म्हणलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना सांगितलं ठीक आहे यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस आमचा नक्की विचार झाला पाहिजे। त्याप्रमाणे मागच्या वेळेस आम्ही थांबलो, त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला तिकीट मिळालं नाही, त्यावेळी आम्ही काहीही भूमिका घेतली नाही। पण यावेळेस सुद्धा त्याला तिकीट नाकारण्यात आलंय आणि म्हणून यावेळेस मात्र मी त्याला काहीही सांगणार नाही। तो आणि त्याचे कार्यकर्ते जे म्हणतील, जो निर्णय करतील त्या निर्णयावर मी राहण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून ते जो निर्णय करतील
त्या निर्णयाशी मी 100% सहमत आहे. ते जे म्हणतील ते मी ऐकणार आहे. यावेळेस बंडाचं निशाण फडकवण्याची तयारीत दिसतात. नाही, मी काय म्हणलं, माझ्यापेक्षा माझे काय सत्यजित आणि त्याचे कार्यकर्ते ते जे म्हणतील त्याप्रमाणे मी त्यांना पाठिंबा देणार आहे. आपण जर बघितलं तर अनेक पिढ्यांपासून तुम्ही संघ आणि भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आहात. गेल्या 5-10 वर्षांमध्ये जर बघितलं भाजपमध्ये अनेकांना आयात केलं गेलं, इतर पक्षातले लोक घेतले. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर जे निष्ठावान आहेत तुमच्यासारखे लोक, यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतोय असं वाटतं आणि पक्षामध्ये अशा लोकांची घुसमट होते. अन्याय होता असं नक्की वाटतं. घुसमट वगैरे असं मी नाही म्हणणार, पण अन्याय नक्की होतो असं माझं मत आहे. पक्ष सोडण्याची वेळ जरी आली तरी चालेल, मात्र यावेळी आपण उमेदवारी करावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरल्याचं सत्यजित कदम यांनी म्हटलंय. तर कार्यकर्ते प्रकाश संसारे आणि सचिन ढूस यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय. हे बघा, गेल्या पंचवार्षिकमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं त्यांनी मान सन्मान ठेवून त्यावेळेला त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यावेळेला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं असं सांगण्यात आलं होतं की तुम्हाला पुढच्या वेळेला संधी दिली जाईल. तर आज परिस्थिती बघता राहुरी नगर पाथर्डी विधानसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि या ठिकाणी सत्यजित कदम यांना या ठिकाणी उमेदवारीसाठी डावलण्यात आलेलं आहे. तर कार्यकर्त्यांची ही भावना आहे की सत्यजित कदम यांनी आता निर्णय घेण्याची वेळ आहे. त्यांनी जो निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की दादा, आता पार्टीचा विचार न करता आपण कुठेतरी आपल्याला पक्षामध्ये मान सन्मान मिळेल, आपल्याला कुठेतरी आपला विचार केला जाईल अशा पक्षामध्ये आपण जाणं गरजेचं आहे, किंवा आपण स्वतः अपक्ष होईना पण ह्या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहायचं आणि निवडणूक लढवायची. मागच्या वेळी जो कार्यकर्त्यांच्या भावना अति तीव्र होत्या आणि त्यावेळेस आम्ही पक्ष बदलाचा निर्णय आम्ही दादांना सोपवला होता, परंतु एक निष्ठ गेल्या अनेक वर्षांपासून हा परिवार असल्यामुळे त्यांनी पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जाणं आम्हाला थोडंसं थांबवलं. परंतु ह्यावेळेस या गोष्टी आमच्याकडनं होणार नाही. म्हणजे आम्ही दादांना हा निर्णय देणार आहे की त्यांनी आमच्या पूर्ण जो निर्णय आहे तो पूर्ण कार्यकर्त्यांवरती सोपवला आणि कार्यकर्त्यांच्या भावना आजही खूप तीव्र आहेत. जरी आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही मतदारसंघातील नाहीत, परंतु राहुरी तालुक्याचा मतदारसंघ असल्यामुळं आम्ही राहुरी तालुक्यातील रहिवासी आहे आणि त्यामुळं हा निर्णय घेताना आम्ही तो एक विचार करणार आहोत. दादांनी उमेदवारी करायची, ती कशी करायची त्याबाबत आम्ही 2 दिवसात निर्णय घेणार आहोत. अन्यथा उमेदवारी न करण्याचा जर निर्णय झाला त्यानंतर मात्र आम्ही पक्ष सोडण्याचा विचार करणार आहोत. एकंदरीतच राहुरीमध्ये महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध महायुतीचे शिवाजी कर्डिले असा थेट सामना होणार असताना आता भाजपचेच सत्यजित कदम बंडखोरीच्या तयारीत असल्यानं लढत तिरंगी होण्याचे संकेत मिळत आहेत. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.